चला सामन्याकडे थोडस लक्ष देऊया. पप्पू शेटला या ठिकाणी वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यानंतर सामन्याकडे थोडस लक्ष देऊया. चालू होणारा सामना आहे तो जय गणेश सांगवी विरुद्ध संतोष भाऊ हरपळे रायझिंग स्टार. 5 षटकांचा सुरू होणारा सामना प्री क्वार्टरचा सामना आहे. सामन्याला सुरुवात होतीये. आघाडीचे दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी तैनात आहेत. पहिला चेंडू अगदी लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू त्याच्यावरती 1 धाव तर घेतली जाते. एका धावेने धावसंख्येला सुरुवात होते. सामन्याला देखील सुरुवात होते. फलंदाजीसाठी आलाय तो सतीश व नागेश ही जोडी मैदानामध्ये आहे. तर गोलंदाजीसाठी आलाय तो रोहित. पहिली जोडी नक्कीच मैदानामध्ये आपण पाहतोय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तो रोहित. दुसरा चेंडू अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू गेलाय 1 बाउन्स सीमारेषा पार. 4-4 धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 5. पहिल्या षटकचे सुरू आहे. पुढचा चेंडू अगदी समोरच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल आणि सुरेख झेल घेतला जातो. नवीन फलंदाज आलाय तो शुभम जाधव. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच किताब नक्कीच पटकवलेला हा अष्टपैलू खेळाडू आता मात्र नॉन स्ट्राईकला आहे. पुढचा चेंडू अगदी मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात. पाहूया त्या ठिकाणी झेल बाद. लागोपाठचा दुसरा फलंदाज वरती 2 आघाडीचे फलंदाज बाद केल्यानंतर चौथा फलंदाज त्या ठिकाणी जो मैदानामध्ये दाखल होतोय अजित. आता मात्र शुभम आणि अजित ही जोडी मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होतोय. रोहित यांना मात्र या षटकामध्ये 2 बळी टिपलेत. रोहित हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. पाहूया हॅट्रिक पूर्ण करतोय का आजच्या दिवसामध्ये. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न त्या ठिकाणी जोरदार अपील केली जाते परंतु कुठल्याही प्रकारची अपील या ठिकाणी स्वीकारली जात नाहीये. निर्धाव चेंडू आपण मैदानामध्ये पाहतोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. धावसंख्या 5 वरती जी स्थिरावलेलीच आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. दुसऱ्या चेंडूवरती चौकार. तिसऱ्या चेंडूवरती 1 फलंदाज बाद. चौथ्या चेंडूवरती देखील 1 फलंदाज बाद. 5वा चेंडू निर्धाव. आता मात्र 1 चेंडू पहिल्या षटकातला जो शिल्लक आहे. 5 षटकांचा सामना आहे. 2 षटकही पॉवर प्लेचे आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय की मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज वारंवार बाद होत आहेत. पुढचा चेंडू रोहित गोलंदाजी मार्कवरती असेल. स्ट्राईकला आहे तो शुभम. नॉन स्ट्राईकला तो अजित. पुढचा चेंडू रोहित याचा. एक आडव्या बॅटने
खेळण्याचा प्रयत्न, चेंजअप पेस, गती परिवर्तन आपण जे मैदानामध्ये पाहिलं. षटक क्रमांक पहिलं जे संपुष्टात येत आहे, पहिल्या षटकानंतर धावसंख्या होते ती 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्री क्वार्टरचा सामना अजून 2 सामने होणं बाकी आहे. घाई करा मित्रांनो. आपण जे पाहतोय पहिले षटक त्या दरम्यान जे पूर्ण होत आहे, रोहित याचं एक सुंदर गोलंदाजी आपण जी मैदानामध्ये पाहिली. दुसरं षटक घेऊन आला तो गोलंदाज मंगेश. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ते. मागच्या मॅच मध्ये एक चांगली गोलंदाजी आपण त्यांची पाहिली की शेवटच्या षटकामध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी केली आणि धावगतीला कुठेतरी अंकुश लावण्यामध्ये यश मिळालं. त्याचा फायदा फलंदाजांनी घेऊन विजय जो संपादित केला. आता पुन्हा एकदा तोच मंगेश गोलंदाजी मार्कवरती आहे. सामना करेल तो अजित. नॉन स्ट्राईकला तो शुभम. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा किताब पटकावलेला फलंदाज नक्कीच नॉन स्ट्राईकला आहे. तर स्ट्राईकला तो अजित. जबाबदारी आता दोन्ही फलंदाजांवरती असतील कारण मगाचे दोन्ही आघाडीचे फलंदाज जे तंबूच्या आश्रयाला गेलेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. 5 षटकांचा सामना लवकरात लवकर खेळायला सुरुवात करायची. वेळ लावू नका मित्रांनो. दुसऱ्या षटकाला सुरुवात. अगदी मोठा फटका कव्हरच्या अगदी डोक्यावरून खेळून काढला. चेंडू ट्रॅव्हल होतोय अलॉंग दी कार्पेट. चेंडू गेलाय सीमारेषा पार. ती 9 धावा. षटक क्रमांक दुसरं जे प्रगती पथावरती. क्रिकेट मधलं सौंदर्य आपल्याला जे पाहायला मिळतंय. उजव्या शैलीचा फलंदाज एक कव्हरच्या अगदी डोक्यावरून एक बहारदार फटका खेळून काढतोय आणि एक चौकार त्या ठिकाणी जो संपादित करतोय. धावसंख्या होते ती 9. पुढचा चेंडू डाव्या बाजूला अगदी हलक्या हाताने खेळून काढला. फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार घेण्याचा नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न केला नसेल. हलक्या हाताने चेंडू ढकलून दिला. त्या दरम्यान एक धाव तर पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जी प्रवेश करते धावसंख्या होते ती 10 धावा. षटक क्रमांक दुसरं जे प्रगती पथावरती आहे मंगेश याचं. पुढचा चेंडू अगदी समोरच्या दिशेने साइड स्क्रीनच्या दिशेने एक चेंडू खेळून काढला. मिडअपचा प्लेअर त्या ठिकाणी तैनात असेल. एक धाव तर पूर्ण केली जाते आणि चेंडू हातामध्ये येस तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या तब्बल पोहोचते ती 12 धावा. षटक क्रमांक दुसरं जे प्रगती पथावरती आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. शुभम आता मात्र चेंडू बॅट वरती मिडल करतोय. त्याच्या साथीला एक आक्रमक फलंदाज अनिल देखील सज्ज, अजित देखील सज्ज आहे. पुढचा चेंडू अगदी लेग साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू डावे यष्टीच्या खूपच बाहेर गेलेला. पंचांनी त्या ठिकाणी एक अवांतर धाव घोषित केली. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 13 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय जे दुसरं आहे प्रगती पथावरती जे दिसतंय आपल्याला. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा शुभम. गोलंदाजी मार्कवरती येतो मंगेश. समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून येतोय. झेल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू हातामधून निसटतोय आणि त्या दरम्यान फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 15 धावा. षटक क्रमांक दुसरं जे प्रगती पथावरती. सुंदर फटकेबाजी. मोठी धावसंख्येमध्ये नक्कीच वाटचाल करताना जे दोन्ही फलंदाज दिसत आहेत. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद 5 धावा होत्या. आता मात्र धावसंख्या होती ती 15. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढला चेंडू. एक धाव तर पूर्ण केली जाते. आता मात्र कुठल्याही प्रकारची चुकी करताना क्षेत्ररक्षक दिसत नाहीये. एक धाव दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये देखील वाढ होते. धावसंख्या होते ती 16 धावा. षटक क्रमांक दुसरं अजून देखील सुरू आहे. सिंहगड करंडक 2021. आज आपण पाहतो पुणे जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त खेळाडू खेळताना जे पाहायला मिळतात. त्या दरम्यान आपण पाहतोय की दुसरे षटक देखील संपुष्टात येते. 2 षटकानंतर धावसंख्या होते ती 2 गड्यांच्या मोबदल्यात संतोष भाऊ हरपळे रायझिंग स्टार या संघाची 16 धावा. सरासरी 8 धावेने धावगती जी चालू आहे. एक मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण जो पाहतोय
तो संतोष भाऊ हरपळे रायझिंग स्टार या संघाचा. दोन फलंदाज त्या प्रयत्नामध्ये बाद झालेत, परंतु शुभम आणि अजित ही जोडी मैदानामध्ये अजून देखील तग धरून मोठ्या धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न करते आणि तो प्रयत्न काहीसा यशस्वी होताना देखील पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आपण पाहतोय वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक, तर संघासाठी तिसरे षटक घेऊन आलाय तो रोहित. एक अष्टपैलू खेळाडू जय गणेश सांगवी संघाकडून आपण खेळताना पाहायला मिळतोय. एक उंच पुरा गोलंदाज, तसाच बहारदार फलंदाज. आता मात्र गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. तर स्ट्राईकला तो शुभम. फुलटॉस चेंडू अगदी लेग साईडच्या दिशेने टोलवलाय आणि सुरेख क्षेत्ररक्षण त्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय. एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आपण मैदानामध्ये पाहिली आणि एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 17 धावा. पाहूया नक्की खतरा कोणाला आहे, फलंदाजाला की गोलंदाजाला. क्रिकेटमध्ये 17 ही धावसंख्या खूप अनलकी समजली जाते. पाहूया खतरा टळतोय का खतरा कुठल्या संघाला बसतोय ते. पुढचा चेंडू. खतरा त्या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघाला बसतोय. फलंदाज त्या ठिकाणी त्रिफळा बांधून तंबूच्या आश्रयाला जो जातोय आणि सांगितल्याप्रमाणे 17 अनलकी नंबर आल्यानंतर फलंदाजाला अपयशी ठरवत अजित मात्र तंबूच्या आश्रयाला परततोय. 17 या धावसंख्येवरती तिसरा गडी संतोष भाऊ हरपळे रायझिंग स्टार या संघाचा तंबूच्या आश्रयाला जो परततोय. आपण जे पाहतोय वडगाव बुद्रुक मधील एक जुने जाणतं व्यक्तिमत्व, एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, क्रिकेटवीर व्यक्तिमत्व ज्यांचं नुकतंच आगमन झालंय ते राहुल मकवाना. यांचं नुकतंच आगमन झालंय. तसंच त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या मैदानामध्ये दाखल झालाय. त्यांचं देखील आयोजन कमिटीतर्फे मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक असं स्वागत आहे. चालू सामन्याकडे थोडंसं लक्ष देऊया. तिसरा फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज जो फलंदाजीसाठी आलाय अनिकेत, फलंदाजीसाठी आलाय तो अनिकेत. गोलंदाजी मार्कवरती रोहित पुन्हा एकदा सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघासाठी तिसरं षटक जे सुरू आहे. धावसंख्या होते ती 17 धावा. पुढचा चेंडू. स्लोअर वन चेंडू अगदी कव्हरच्या डोक्यावरून खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. त्या ठिकाणी प्रयत्न देखील यशस्वीरित्या पूर्ण केला जातोय आणि फलंदाजांनी त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. थोडंसं फंबल नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहिलं क्षेत्ररक्षणामध्ये झालं होतं, परंतु कुठल्याही प्रकारची अतिरिक्त धाव त्या दरम्यान मिळाली नसेल. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. खतरा टळला जातोय आणि धावसंख्या पोहोचते ती 19 धावांवर. सुंदर गोलंदाजी आपण रोहित याची पाहतोय. आतापर्यंत 3 गडी बाद झालेत, परंतु ते तिन्हीच्या तिन्ही रोहित याने टिपलेत. पुढचा चेंडू रोहित याचा. उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू. पंचांनी त्या ठिकाणी जमिनीलगत दोन्ही हात लांब करून एक अवांतर धाव घोषित केली आणि त्या अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 20 धावा. षटक क्रमांक 3 जे सुरू आहे. 5 षटकांचा सामना आहे, प्री क्वार्टरचा सामना आहे. हळूहळू आपल्याला आजच्या दिवसाचा विजेता संघ शेवटच्या सामन्यापर्यंत कळेलच. तत्पूर्वी ही प्री क्वार्टरची अतिशय महत्वपूर्ण लढत जी मैदानामध्ये सुरू असलेली पाहायला मिळते. उजव्या साईडला नक्कीच टोलवलेला चेंडू. सनी त्या ठिकाणी तैनात असेल. 1 धाव तर पूर्ण केली जाते. सुंदर थ्रो, त्यावरती एका धावेवरती समाधान जे मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते आणि धावसंख्या तब्बल पोचते ती 21 धावा. षटक क्रमांक 3 अजून देखील सुरू आहे. पाहूया कशा प्रकारे आणि कितपत धावा जे जमा करतोय, धावांचा डोंगर उभा करतोय संतोष भाऊ हरपळे रायझिंग स्टार हा संघ, तर कितपत धावांमध्ये रोखतोय जय गणेश सांगवी संघ. पुढचा चेंडू अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. थोडासा फंबल होत आहे. चेंडू हातातून निसटलाय आणि निसटल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढही होते. धावसंख्या तब्बल पोहोचते ती 23 धावा.
सुंदर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते ती शुभम याची. एकेरी दुहेरी धावांनी धावसंख्येमध्ये वाढ करून देण्याचा पूर्णपणे यशस्वी प्रयत्न आपण पाहतोय मैदानामध्ये जो सुरू आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो रोहित. सामना करेन तो शुभम. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शरीरावरती आदळला, त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होतोय. लेगबाय स्वरूपाची एक धाव मिळते. दरम्यान तिसरे षटक देखील पूर्ण होतंय. 3 षटकानंतर 3 गाड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होते ती 24 धावा. 3 षटकानंतर 24 धावा. पहिल्या षटकापासून 8 धावांची धावगती आपण जे पाहतोय तो संतोष भाऊ हरपळे रायझिंग स्टार या संघाची होताना जे पाहायला मिळते. 3 षटकानंतर 24 धावा झाल्यात. चला लवकर घाई करायचे. पाणी घेऊन जाताना देखील पळत जायचं, अजिबात थांबू नका. 10 बोलायच्या आतमध्ये परत यायचं आपल्याला, वेळ लावू नका. नवीन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय तो सनी कसबे. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची ताकद, चेंजअप पेसचा देखील चेंडू त्याच्या भात्यामध्ये असेल. व्हेरिएशन भरपूर आपल्याला त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतंय. असा अष्टपैलू खेळाडू जय गणेश सांगवी संघाचा सनी कसबे गोलंदाजी मार्कवरती होतोय. 4थ्या षटकाला देखील त्या दरम्यान सुरुवात होते. सामना करतोय तो शुभम गोलंदाजी मार्कवरती सनी कसबे. अगदी हळूवार टाकलेला चेंडू. मी सांगितलं होतं चेंजअप पेस ही त्याची ख्याती आहे. 10 ते 12 पावलांचा रनअप, परंतु चेंडू वळवून अतिशय हळूवारपणे वळवण्याची ताकद त्याच्यामध्ये जी पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी. 4थ्या षटकाची जी सुरुवात निर्धाव चेंडूने होताना जी पाहायला मिळते. सिंहगड करंडक 2021 मध्ये नक्कीच आपल्याला हे सर्व सामने खेळताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा हळूवार पद्धतीने टाकलेला चेंडू आणि त्यावरती काय घडतंय. फलंदाज त्या ठिकाणी धावबाद स्वरूपात जो तंबूच्या आश्रयाला परततोय. नुकतंच ज्यांचं आगमन झालंय ते मुख्य आयोजक आमच्या सर्वांचे लाडके कार्यश्रम नगरसेवक माननीय श्री हरदास कृष्णा चरवड साहेबांचं नुकतंच या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालंय. त्यांचं देखील आयोजन कमिटीतर्फे मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत असेल. चरवड भाऊ यो आहे आवाज सिंहगड करंडका. 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 हितेश मंडल नवीन आलेला फलंदाज सनी कसबे त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती असेल. एक मोठा फटका खेळून काढला, चेंडू हवेमध्ये असेल. 1 धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? होय, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि 2 धावा. त्यामध्ये काय घडतंय? गोलंदाजाकडून झालेली चूक, नो चेंडू त्या ठिकाणी जो घोषित केला जातोय. एक अवांतर धाव, पळून काढलेल्या 2 धावा, एकूण 3 धावा. 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 27 धावा. 27 धावा. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो अनिकेत. फ्री हिटचा फायदा उचलतोय का, तर कमबॅक करताना दिसतोय का सनी कसबे? पुढचा चेंडू नक्कीच कळेल. अगदी आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लेग साईडच्या दिशेने एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू हळूवार पद्धतीने वळवून सरळ यष्टांच्या मागे. निर्धाव चेंडू, फ्रीडचा चेंडू देखील निर्धाव गेलाय. धावसंख्येत कुठल्याही प्रकारची वाढ नसेल. धावसंख्या 27 वरती जी स्थिरावलेली आहे. षटक क्रमांक 4 आहे. जय गणेश सांगवी संघ सरशी करताना जो दिसतोय काहीसा अपयशी ठरतोय तो संतोष भाऊ हरपळे रायझिंग स्टार हा संघ. फलंदाज अपयशी ठरतायत, परंतु प्रयत्न करावे लागतील. प्री क्वार्टरचा सामना आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रत्येक सामना जिंकणं गरजेचं आहे. मोठा फटका. आता मात्र चेंडू भिरकावून दिलाय, अगदी सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय. तोफेचा गोळा. षटकार 6 धावांसाठी. गरीबाला साऱ्या जनतेला मदत करण्या हटन माग आहे दिलदार दादा.
सुमधुर गाण्यानंतर सामन्याकडे थोडस लक्ष देऊया. आक्रमण करायचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला कमबॅक सनी कसबे याचं षटक क्रमांक 4 त्या दरम्यान संपुष्टात येत आहे. धाव संख्या होते ती एक चेंडू धाव संख्या होते ती 33 धावा. षटक क्रमांक 4 अजून देखील सुरू आहे. सनी कसबे एक चांगलं कमबॅक करतो. षटकारानंतर एक हळूवार चेंडू, पुन्हा एकदा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू सरळ यष्टांच्या मागे विसावला जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करताना दिसतोय. फलंदाजीसाठी येतो अनिकेत. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळून काढतोय ते. एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा आता मात्र वेगवान चेंडू सरळ यष्टांच्या मागे निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 4 त्या दरम्यान संपुष्टात येते. 4 षटकानंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होते ती 33 धावा. आता मात्र अंतिम षटक पाहूया कोण घेऊन येतोय ते. त्याची कुणाला येणार सर, कुणाला येणार सर, त्याची कुणाला येणार सर. सिंहगड करंडक चषक गाजतई आज या साऱ्या महाराष्ट्राला. सिंहगड करंडक चषक गाजतई आज या साऱ्या महाराष्ट्राला. हरिदास चरवड भाऊ यो आहे आवाज सिंहगड करंडकचा. 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 धन्यवाद डीजे. 5वं षटक घेऊन आलाय तो अनुभवी गोलंदाज प्रकाश उर्फ नाना. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ते. अंतिम षटक आहे आणि आता सामना करेल तो रितेश. पहिला चेंडू नाना याचा अगदी शॉर्ट पिच चेंडू, परंतु चेंडू गेलाय उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर. त्या ठिकाणी पंचांनी गोलंदाजाला दंडित केलंय. त्या ठिकाणी दंडित केलंय. एक अवांतर धाव. एका अवांतर धावेने धावसंख्येमध्ये मात्र वाढ होते. धावसंख्या होते ती 34 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल आणि त्या दरम्यान काय घडतंय. दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज मात्र त्या ठिकाणी झेलबाद स्वरूपात तंबूच्या आश्रयाला जातोय. वय वर्ष 16 असून देखील हा फलंदाज या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या क्रीडा नगरीमध्ये दाखल झाला. प्रयत्न आपल्या संघासाठी मोठी धावसंख्या उभी करण्याचा केला होता, परंतु अनुभव थोडासा कमी असल्यामुळे फलंदाज त्या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला झेलबाद होऊन परतताना जो दिसतोय. आता मात्र चेंडू अगदी कव्हरच्या दिशेने खेळून काढला. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतो काय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी असफल होतोय. अतिघाई संकटात नाही. फलंदाज त्या ठिकाणी क्रिकेटमधली आत्महत्या करतोय. धावबादच्या स्वरूपाने धक्का क्रमांक 3 4 5 6वा जो बसतोय संतोष भाऊ हरपळे रायझिंग स्टार संघाला. एक चांगला फलंदाज त्या ठिकाणी धावबाद स्वरूपात बाद होतोय. अनिकेत एक चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळाली. डीजे श्रीकांत काटकर यांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. माननीय श्री हरिदास चरवड या ठिकाणी त्यांना बोलावतायत. व्यासपीठाजवळशी संपर्क साधा. चालू सामन्याकडे थोडंसं लक्ष देऊया. नवीन आलेला फलंदाज नीरज. उजव्या एष्टीच्या लगतचा चेंडू एक अतिशय हळूवार टाकलेला चेंडू. त्याच्यावरती धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केला जातोय आणि आता मात्र मिळते ती एक धाव. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 36 धावा. एक अनुभवी गोलंदाज आपल्याला जो नानाच्या रूपाने पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू नाना याचा उजव्या एष्टीच्या लगतचा
आडव्या बॅटने एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. अंतिम षटक, महत्वपूर्ण षटक, हाणामारीचं षटक टाकताना नाना वारंवार एक चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. पुढचा चेंडू आता मात्र हळुवार पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू खूप वेळ आकाशामध्ये होता, परंतु कुठल्याही प्रकारची झेलची संधी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी घेतलेली नसेल आणि एक धाव जी मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 37 धावा. षटक क्रमांक 5 जे प्रगतीपथावरती आहे. सिंहगड करंडक 2021 भव्य दिव्य क्रिकेट सोहळा जो आपण पाहतोय. आता मात्र चेंडू बॅटची कडा लागून गेलाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. धक्का क्रमांक 7 बसतोय. नीरज देखील त्या ठिकाणी झेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय. 5 षटकं त्या दरम्यान पूर्ण केली जात आहेत. 5 षटकानंतर संतोष भाऊ हरपळे रायझिंग स्टार या संघाची धावसंख्या होते 7 बाद 37 धावा आणि 38 धावांचं लक्ष जे उभं केलंय जय गणेश सांघवी या संघासमोर. चला, संतोष भाऊ हरपळे रायझिंग स्टार या संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि रायझिंग जय गणेश सांघवी या संघाने आघाडीचे दोन्ही फलंदाज पाठवून द्यायचे. तोपर्यंत सिंहगड करंडकाचं एक सुमधुर गीत प्रेक्षकांसाठी व सर्व खेळाडूंसाठी पुन्हा एकदा डीजे मास्टर ते गाणं लावायचंय. शूरवीर शिवबाचा गर्व आहे त्याला भगव्याचा. जैसा मावला शूरवीर शिवबाचा. हरिदास चरवड हरिदास चरवड भाऊ यो आहे आवाज सिंहगड करंडका. 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 चला, संतोष भाऊ हरपळे रायझिंग स्टार कुठे आहे? क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सामना संपलेला नाही, आपली फलंदाजी झाली, अजून क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. चला लवकर लवकर घाई करा. प्रतीक शिंदे गरीबाला सारे जनतेला मदत करण्या हटन माग आहे. दिलदार दादा जानशीर येई अन्यायाचा त्याला राग. अन्यायाचा त्याला राग येई अन्यायाचा त्याला राग. नंबरच्या गाड्या कीर्तन या साऱ्या पुणे जिल्ह्यावर. हरिदास दादा जैसा आहे वाक्याची गुन्हा नाही येणार सर. गुन्हा नाही येणार सर, त्याची गुन्हा नाही येणार सर. सिंहगड करंडक चषक गाजतई आज या साऱ्या महाराष्ट्राला. सिंहगड करंडक चषक गाजतई आज या साऱ्या महाराष्ट्राला. हरिदास चरवड भाऊ यो आहे आवाज सिंहगड करंडका. 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 महेश शिंदे जैलशी निवडून दादा आहे मोठ्या मनाचा. श्रीकांत काटकर भाऊ आहे हरिदास दादांच्या जीवा भावाचा. दादांच्या जीवा भावाचा. हरिदास दादांच्या जीवा भावाचा. प्रभा क्रमांक 33 मध्ये पेडताना यो समाजकार्याचा. आज चारी बाजूला जिंकण्यासाठी संघाच्या धावांची जी आवश्यकता आहे 38. आता चालू असलेला सामना जय गणेश वर्सेस संतोष भाऊ हरपळे रायझिंग स्टार.
फलंदाजीसाठी आला तो सनी आणि शिवाजी आणि गोलंदाजीसाठी आला तो लतेश. वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिलं शतक टाकतोय. स्ट्राईकला तो सनी, नॉन स्ट्राईकला तो शिवाजी. जिंकण्यासाठी अवघ्या 38 धावांची गरज या ठिकाणी जय गणेश क्रिकेट संघाला. गोलंदाजीसाठी तो लतेश. ऑफची दिशेने हलकासा तटाला सनी यांनी पाहिला. प्रत्येक चौटीत धाव घेतली आहे. संघाची धावसंख्या दिली ती 1, बिनबाद 1. लतेशाचा पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव पडलेला चेंडू. कोणत्या प्रकारची धाव नाही. दोन चेंडू मध्ये या ठिकाणी आताची 1 धाव निघालेली आहे. संघाची धावसंख्या बिनबाद 1. स्ट्राईकला तो शिवाजी. उगच्या दिशेने हलकासा जाटावला आहे. सुरेख क्षेत्ररक्षण 1 धाव मात्र झालेली आहे. संघाची धावसंख्या झाली ती 2, बिनबाद 2. अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय लतीश आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिलं शतक टाकतोय. डेड बॉल. लतीशाचा पुढचा चेंडू त्याला तोंड देतो सनी. सिंगल धावांवरती समाधान मानावं लागतं फलंदाजाला. अतिशय सुरेख गोलंदाजी लसेल आपल्या ठिकाणी आपण संघासाठी करतोय. लतेशाचा पुढचा चेंडू त्याला तोंड देतो शिवाजी. उगच्या दिशेने उंचावर मारला ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. पाहूया किती धावा निघतायत ते. आणि याचबरोबर हा चौकार सीमापार. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या आली ती 7, बिनबाद 7. जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता या ठिकाणी. जय गणेश संघाला. लतेशचा पुढचा चेंडू त्याला तोंड देतो सनी. शिवाजी रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. पाचितचा पंचांकडे अपील, परंतु पंचाने त्यांना कोणत्याही प्रकारची दाद दिलेली नाहीये. त्याचबरोबर षटक संपलंय. पहिल्या षटकाखेर संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 7. बिनबाद 7. पॉवर प्लेचं हे दुसरं आणि शेवटचं षटक. पहिल्या गोलंदाजीसाठी कोण येतोय? गोलंदाजीसाठी आला तो प्रतीक शिंदे. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतो तो प्रतीक. ओव्हर द विकेटचा मारा करतोय. मध्यमगती गोलंदाज त्याला तोंड देत येतो सनी. प्रतीकेचा पुढचा चेंडू निर्धाव टाकलेला चेंडू. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. अतिशय सुरेख गोलंदाजी. पुन्हा उंचावून मारलेला चेंडू. पाहू या ठिकाणी क्षेत्ररक्षक जेल टिपतोय का. आणि अतिशय सुरेख जेल या ठिकाणी घेतलाय सनी याच्या रूपाने. हा पहिला धक्का या ठिकाणी जय गणेश क्रिकेट क्लब संघाला. होते हरिदास दादाच्या नावाचा, होते त्यांच्या नावाचा.
नावाचा डंका होतय त्यांच्या नावाचा हे अटल बिहारी साहेबांना वंदन करीतो या चषकाला अटल बिहारी साहेबांना वंदन करीतो या चषकाला हरिदास तरवड भाऊ यो आहे आवाज सिंह गटरंडका 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 फलंदाजीसाठी आला होता अजिंक्य शिंदे. संघाची धावसंख्या झाली ती 8. एक गडी बाद 8. प्रत्येकाचा पुढचा चेंडू त्याला तोंड देतो तो अजिंक्य. उंचान मारला चेंडू यावरती या उत्तुंगाचा षटकार. हे गर्व आहे त्याला भगव्याचा जैसा मावला शूरवीर शिवबाचा गर्व आहे त्याला भगव्याचा जैसा मावला शूरवीर शिवबाचा हरिदास तरवड भाऊ यो आहे आवाज सिंह गटरंडका हरिदास तरवड भाऊ यो आहे आवाज सिंह गटरंडका हरिदास तरवड भाऊ यो आहे आवाज सिंह गटरंडका हरिदास तरवड प्रत्येकाचा पुढचा चेंडू त्याला तोंड देतो अजिंक्य. अतिशय सुरेख फटकेबाजी या ठिकाणी अजिंक्यची आपल्याला पाहायला मिळतीये. त्याचबरोबर हा चौकार सीमा त्याचबरोबर या ठिकाणी फलंदाज जेलबाधून तंबूत परततोय अजिंक्यच्या रूपाने. हा दुसरा धक्का या ठिकाणी जय गणेश क्रिकेट क्लब संघाला. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 18. फलंदाजीसाठी आलाय तो समीर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला रायझिंग स्टार क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर. 18 चेंडू आणि 20 धावांची गरज. दोन्ही संघाला सामना जिंकण्याची पुरेपूर संधी. 18 चेंडू आणि 20 धावांची गरज. पाहूया क्षेत्ररक्षण सरस ठरतोय का फलंदाजी. दोन्ही संघांना सामना जिंकण्याची पुरेपूर संधी. कर्णधार या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना गोलंदाजीसाठी आला तो शुभम. काय नाव आहे ते? भाडाळे आणि
शुभम याचा पुढचा चेंडू उंचावर मारायला पाहू या ठिकाणी आणि हा उत्तुंग असा षटकार. धाव टाकलेला चेंडू कोणत्या प्रकारची धाव नाहीये. संघाची धावसंख्या मात्र झाली ती 24. 2 गडी बाद 24. शुभमचा पुढचा चेंडू वरच्या दिशेने तटवलाय. पहिल्या ठिकाणी किती धावा घेतो फलंदाज. पहिली धाव पूर्ण केली आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय. अतिशय सुरक्षित रक्षण. विशाल 11 संघाचा जर कोणी कर्णधार या ठिकाणी असेल त्यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. नाणेफेक करून घ्यायची. पंचांची कोणत्याही प्रकारचा वाद घालू नये. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. कृपया सहकार्य करायचंय. चला सामना सुरू करा. रिव्ह्यू हा फक्त एलबीडब्ल्यू साठी आहे आणि बीमर साठी. पंच आत्ताचा नो बॉल आहे का. नो बॉल फ्री हिट. हा नो बॉल आहे. या चेंडूवरती फ्री हिट आहे. पाहूया फलंदाज ठिकाणी त्याचा पुरेपूर किती फायदा घेतोय. स्लोवर टाकलेला चेंडू फलंदाजाला चकवण्यात यश मिळालं होतं. शुभम याला निर्धाव पडलेला चेंडू कोणत्या प्रकारची धाव नाही चेंडूवरती. संघाची धावसंख्या आली ती 26. 2 गडी बाद 26. शुभम याचा पुढचा चेंडू होकच्या दिशेने उंचावून तटावला पाहू या ठिकाणी. या 6 धावा. उत्तुंग असा षटकार. नंबरच्या गाड्या फिरतान या साऱ्या पुणे जिल्ह्यावर हरिदासदादा जैसा आहे वाक्याची कुणाला येणार सर. कुणाला येणार सर. कुणाला येणार सर. विशाल क्रिकेट क्लब संघाचा कर्णधारांनी या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स पाशी यायचे. पुन्हा एकदा उंचावून टळलेला चेंडू पाहूया या ठिकाणी किती धावा येतात. या ठिकाणी फलंदाज जेलबाद होऊन तंबूत परततोय. सिंहगड करंडक चषक गाजतई आज या साऱ्या महाराष्ट्राला. सिंहगड करंडक चषक गाजतई आज या साऱ्या महाराष्ट्राला. हरिदास चरवड भाऊ यो आहे आवाज सिंहगड करंडकचा. 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 महेश शिंदे शैलेश निवांतून दादा आहे मोठ्या मनाचा. हरिदास दादांच्या क्षेत्ररक्षण लावून घेत चला लवकरात लवकर. याच्यानंतर अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. सहकार्य करा. अजून 2 सामने या ठिकाणी खेळले जाणार आहेत. गोलंदाजीसाठी आला तो नागेश. फलंदाजीसाठी आला तो विजय. स्ट्राईकला तो विजय. नागेशाचा पुढचा चेंडू एक धाव मात्र या ठिकाणी घेतलेली आहे. चला यानंतर होणारा जो सामना आहे सचिन शेठ भाडाळे प्रतिष्ठान वाघोली विरुद्ध
विशाल 11 लवकरात लवकर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी व्यासपीठाजवळ यायचंय. मॅच संपायच्या अगोदर ती यायचंय, अन्यथा पेनल्टी बसेल. जीवा भावाचा दादांच्या जीवा भावाचा 2 मिनिटं DJ. जीवा भावा सचिन शेठ भाडाळे प्रतिष्ठानचा कर्णधार व्यासपीठाजवळ आलेला आहे. यंग विशाल 11 आपला कर्णधार लवकरात लवकर पाठवून द्यायचा आहे, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. वारंवार मी या गोष्टीची सूचना देतोय, लवकर या, अन्यथा पेनल्टी कंपल्सरी असेल. कर्णधार विशाल 11 वारंवार मी आपल्याला या ठिकाणी पुकारतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. यापुढील सामना आहे तो सचिन शेठ भडाळे प्रतिष्ठान वाघोली विरुद्ध विशाल 11. आलाय का कर्णधार? माननीय श्री हरिदास कृष्ण चरवड साहेबांच्या शुभ हस्ते यापुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर आता खेळताना जे पाहायला मिळतील. चला, कर्णधार आलेत का? चला, कर्णधार आलेत ना? नाही, मग त्यांना पेनल्टी बसेल, ते त्यांना घरी पाठवा नाही तर.